हाय फ्रेंड्स, हाय दिस इज अबुली. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्टडी विथ अबुली. फ्रेंड्स, आपण या चॅनलला क्लास 8चा सब्जेक्ट मॅथ स्टार्ट केलेला आहे. चॅप्टर फर्स्ट कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आपण चॅप्टर सेकंड सुद्धा स्टार्ट केलेला आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये चॅप्टर सेकंडचा आपण पॅरलल लाईन्स हा टॉपिक बघितलेला आहे. ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की बघा. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर सेकंडचा एक न्यू टॉपिक बघत आहोत, ट्रान्सव्हर्सल. व्हॉट इज ट्रान्सव्हर्सल हा टॉपिक फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड, तुम्हाला नक्की आवडेल. अँड फ्रेंड्स, विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स स्टार्ट अवर व्हिडिओ. बघा, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याचा टॉपिक आज बघत आहोत. ट्रान्सव्हर्सल. तर ट्रान्सव्हर्सल काय आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा एका डायग्राम थ्रू समजून घ्या. बघा, मी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे, त्यानंतर ही अशी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. दोघांनाही मी नेम देते. फर्स्ट लाईनला स्मॉल एल आणि सेकंड लाईनला स्मॉल एम. आता ह्या दोघांवरून जाणारी मी एक थर्ड लाईन अशी ड्रॉ करते, याला नेम देते मी स्मॉल एन. आता ही थर्ड लाईन जेव्हा दोन्ही लाईनवरून जाते तेव्हा ती वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते. बघा, ही जेव्हा लाईन जाते फर्स्टली इथे इंटरसेक्ट होते आणि इथून जाते तेव्हा ह्या लाईनला इथे इंटरसेक्ट होते. म्हणजे याला काय म्हणतो आपण, ज्या लाईनला ते इंटरसेक्ट होतात त्याला म्हणतो इंटरसेक्टिंग पॉईंट. डिस्टिंक्ट पॉईंट म्हणतो. डिस्टिंक्ट पॉईंट म्हणजे वेगवेगळे. आता जेव्हा थर्ड लाईन या दोन्ही लाईनवरून जाते आणि जाताना ते इंटरसेक्ट करते, दोन्ही लाईनला दिसते तुम्हाला इंटरसेक्ट करते, आणि इंटरसेक्ट केल्यामुळे काय होते, इंटरसेक्टिंग पॉईंट क्रिएट होतो. तर अशाच त्या थर्ड लाईनला काय म्हटलं जाते, ट्रान्सव्हर्सल. काय म्हटलं जाते, ट्रान्सव्हर्सल. लाईन टू लाईन्स वरून पास झाली की ते तर दोन्ही लाईनला वेगवेगळ्या पॉईंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. म्हणजे डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये ते काय करते, इंटरसेक्ट होते. तर याच थर्ड लाईनला काय म्हणतो आपण, ट्रान्सव्हर्सल. इथे ट्रान्सव्हर्सलचं नेम जर तुम्हाला लिहायचं असेल तर बघा, ह्या लाईनवर इथे दिसते तुम्हाला ट्रान्सव्हर्सल. आता आपण डेफिनेशन बघूया. इफ ए लाईन इंटरसेक्ट्स गिव्हन टू लाईन्स, काय म्हणते, जर एक लाईन टू लाईनला इंटरसेक्ट झाली कुठे, इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. टू डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे वेगवेगळ्या पॉइंटला, देन द लाईन इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन. जर एक लाईन, जर गिव्हन लाईनला वेगवेगळ्या पॉइंट, डिस्टिंक्ट म्हणजेच वेगवेगळ्या पॉइंटमध्ये जर इंटरसेक्ट झाली तर त्या लाईनला काय म्हणतो, ट्रान्सव्हर्सल म्हणतो. कशाची, तर या गिव्हन टू लाईनची. बघा, इथे ट्रान्सव्हर्सल एन आहे आणि लाईन कोणकोणते आपल्याकडे काढलेले आपण, लाईन एल अँड लाईन एम. बघा, अजून एक एक्झाम्पल घेऊया, त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की ट्रान्सव्हर्सल कशी असते. बघा, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन. बघा, ह्या लाईनला मी यस म्हणून नेम देते आणि दुसऱ्या लाईनला टी म्हणून. आता मी यावरून जाणारी एक थर्ड लाईन ड्रॉ करते. ही काय असते, ट्रान्सव्हर्सल. जर तुम्हाला नेम द्यायचं असेल तुम्ही वर सुद्धा देऊ शकता किंवा खाली सुद्धा देऊ शकता. मी इथे स्मॉल डी म्हणून डिनोट करते. आता काय आहे, ही लाईन इथे आणि इथे इंटरसेक्ट होते. हे झाले इंटरसेक्टिंग पॉईंट. ह्या इंटरसेक्टिंग पॉईंटला नेम द्यायचं असेल तर तुम्ही कॅपिटल लेटर यूज करू शकता. कोणतंही स्मॉल लेटर नाही, ए टू झेड पर्यंतचं कोणतंही कॅपिटल लेटर. ह्या इथल्या इंटरसेक्टिंग पॉईंटला मी कॅपिटल एन डिनोट केलं आणि इथल्या इंटरसेक्टिंग पॉईंटला कॅपिटल एन. आता इंटरसेक्टिंग पॉईंटमुळे काय होतात, इथे 4 अँगल्स क्रिएट होतात ऍट एमला. आता हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, इथे किती अँगल्स क्रिएट होतात, 4. बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. एव्हरी इंटरसेक्टिंग पॉईंटला इथे सुद्धा 4 अँगल क्रिएट होतात. 1 2 3 4. हे सगळे अँगल्स मिळून किती अँगल्स क्रिएट होतात, तर 8 अँगल्स. इथे किती अँगल्स फॉर्म होतात, 8 अँगल्स. तर प्रत्येक इंटरसेक्टिंग पॉईंटला 4 अँगल्स क्रिएट होतात. एमला 4 आणि एनला 4 आणि सगळे मिळून किती अँगल्स क्रिएट होतात, 8 अँगल्स. लक्षात ठेवा, टू लाईनला इंटरसेक्ट करणारी जी लाईन असते थर्ड लाईन त्याला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्सल. आणि ट्रान्सव्हर्सलमुळे काय होते, प्रत्येक लाईनला काय होते, एक इंटरसेक्टिंग पॉईंट क्रिएट होतो आणि त्या इंटरसेक्टिंग पॉईंटला आपण कॅपिटल लेटर नेम देण्यासाठी यूज करतो. आणि इंटरसेक्टिंग पॉईंटला 4 अँगल क्रिएट होतात, प्रत्येक इंटरसेक्टिंग पॉईंटला 4. बघा, ह्या एमचे 4 आणि एनचे 4 म्हणून एकूण टोटल किती अँगल्स क्रिएट होतात, 8 अँगल्स. बघा, आपण ट्रान्सव्हर्सल हा टॉपिक बघितले, त्याची डेफिनेशन बघितले, 2 डायग्राम्स थ्रू आपण ट्रान्सव्हर्सल काय हे समजून घेतलेलं आहे आणि इंटरसेक्टिंग पॉईंटमुळे किती अँगल्स क्रिएट होतात, सगळे टोटल किती अँगल्स आहेत हे सुद्धा बघितलेलं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अँगलचे टाइप्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ अँगल्स. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.
फ्रेंड्स, इथे आपण आपल्या व्हिडिओचा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. कसा वाटला मला जरूर कमेंट करा. तुमच्या कमेंट्स मला फार मोटिवेशन देतात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.